नमस्कार. बी चॅनल प्रस्तुत नवग्रह रत्न या विशेष मालिकेमध्ये मी केतकी आपल्या सर्वांचं स्वागत करते. त्याचबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये रत्नशास्त्री अनु मोतीवाला मॅडम यांचंही स्वागत करते. नमस्कार. मागच्या भागापासून आपण भाग्यरत्नांविषयी चर्चा करतोय. भाग्यरत्नातलं पहिलं रत्न माणिक याविषयी बोलत होतो आणि मागच्या भागामध्ये आपण माणिक या भाग्यरत्नाविषयी चर्चा करत होतो. मागच्या भागापर्यंत आपण कुंडलीमध्ये सूर्याचं स्थान कुठलं आहे, त्यात कुठल्या स्थानाला माणिक रत्न वापरू शकत होतो ते बघितलं. त्याचबरोबर अंकशास्त्रानुसार माणिक रत्न कुणी वापरायचं हे बघितलं. आता आपण जाणून घेणार आहोत हस्तरेखाशास्त्रानुसार माणिक हे रत्न कुणी वापरायचं. हस्तरेखामध्ये जिथं आता मी बोलते तुम्हाला, हस्तरेखामध्ये जसं हे माझा हात आहे, ह्याच्या हे जे करंगळीचे जे बाजूचा जे बोट आपण अनामिका ज्याला बोलतो, ही अनामिका जे आहे त्या सूर्याचा बोट. इथं अनामिका बोटाच्या खालीचं जे येतं उंचवटे हे सूर्याचे आहेत. आणि आपले मनगटापासून जी भाग्यरेषा येते ती जर व्यक्तीमध्ये अशक्त असेल सूर्य पर्वतावर, तर त्यांनी माणिक रत्न अवश्य वापरावं. का? म्हणजे त्यांची ती रेषा अशक्त आहे. दुसरी गोष्ट, जिथं मंगळ, सूर्य आणि मंगळ ह्याचे पर्वत एकामेकाच्या खाली आहेत, सूर्याच्या खाली, इथून जी मंगळ रेषा होऊन सूर्यापर्यंत जी रेष एक येते, छोटी असते, ही रेषा जर व्यवस्थित नसेल त्यांनीही वापरावं माणिक रत्न. आणि दुसरा, अनामिका बोटावरचे जे आपले बोलतो आपण ठसे, हे ठसे काही वेळेस शंखाचे रूपात असतात, काही चक्राचे रूपात असतात, काही मोकळे पर्वताच्या रूपात असतात. ह्या ठस्यांचा अभ्यास करून जर ते व्यवस्थित नसेल त्यांनीही माणिक रत्न वापरू शकतात. त्याचबरोबर जर सूर्य पर्वतावर तीळ असेल तर ते अडथळा मानला गेलाय. ह्या लोकांनीही माणिक रत्न वापरू शकतात. बाकी ज्यांचे ठसे व्यवस्थित आहे, सूर्यरत्न छान आहे, उंचवटा उभारलेला आहे, त्यांना गरज नाही. का? म्हणजे त्यांचा ऑलरेडी छान आहे. अच्छा, म्हणजे जिथं कमतरता आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी वापरायची आहे. अच्छा. त्याचबरोबर काही वेळेस काय होतं की आता उंचवटा छान आहे, पण त्या व्यक्तीची राशीच आहे सिंह, आणि बोलतो आपण लग्न सिंह आहे, किंवा त्याच्या तिसऱ्या, मी जसं बोलले, वेगवेगळ्या घरामध्ये सूर्याचा स्थान आहे, त्याच्यासाठी ते शुभ आहे. तर ह्या व्यक्तीने जर माणिक रत्न वापरलं तर काही नुकसान नाही आहे, ते वापरू शकतात. खास कर व्यापारी लोक, ह्यांच्यासाठी हा खूप छान आहे रत्न. ह्याचा फळ त्याच्यानं एक प्रकारचं ऐश्वर्य, बोलतो ना, फायनान्शियल तुमचा स्टेटस वाढत जातं. माणिक रत्नाला हा हिऱ्यानंतरचा बहुमूल्य रत्न मानलं गेलंय. त्याचं कारणच हे आहे, प्राचीन काळी माणिक रत्न हा हिऱ्यापेक्षाही महाग होते. जे नंतर हिऱ्याने ती जागा पटकावली त्याच्या हार्डनेसमुळे. कधी ना नष्ट होणारा रत्न हिरा, हा रत्नाला त्याच्यानंतर दुसरा नंबर स्थान मिळालं. पण माणिक रत्न हा फायद्यानं हिऱ्यापेक्षा जास्त उंचीचा आहे, म्हणून ह्याची किंमती जास्त आहे. जर हा स्वस्तात मिळत असेल तर तो रासायनिक किंवा त्याच्यावर केमिकल ट्रीटमेंट केलेली आहे हे जाणून घ्यावं. तसंच आता आपण माणिक बद्दल इतकं काही बोलतो, तर माणिक रत्न हे असंही बोललं जातं की जेव्हा सृष्टीचं रत्नांची जेव्हा माहिती झाली, सर्वप्रथम जे रत्न सापडलं त्याच्यात माणिकचं नाव होता. ह्याच्यात वेगवेगळे कथा आहेत, जसं बळीराजाचं, किंवा आपलं जे बोलतो आपण की बळीराजाला वध करण्यासाठी विष्णूनी जसा वामाचा वामन रूप घेऊन आले, ते त्याच्यावर जेव्हा पाय ठेवले तर त्यांचं पूर्ण ते बळीराजाचं जे अंग होता तो रत्नाचा झाला.
पूर्ण रत्नामध्ये त्याचे तयार झाले. त्याला फोडण्यासाठी जेव्हा इंद्राणी आपले शक्ती बघितली तर ते चकनाचूर झाले. त्याच्यात ते त्यांच्या रक्तानं जे रत्न तयार झालं त्याला माणिक म्हटलं जातं. अच्छा. हे एक काल्पनिक कथा आहे, असं बनवले. त्याच्यात किती खरं खोटं माहीत नाही, पण हे आहे. असे वेगवेगळे जेव्हा समुद्र मंथनाचं आपण बोलतो, अमृत मंथनासाठी देव आणि राक्षसांची जेव्हा युद्ध झाले, त्याच्यातनं जे अमृताचे ठेव उडाले, जे जेव्हा रत्नांची निर्माती झाली, त्याच्यात बोलतात की माणिक रत्न होतं. तसंच माणिक रत्नाबद्दल हे एक आहे की ते सर्वप्रथम रत्न आहे, म्हणून ह्याला सूर्याचं स्थान मिळालं. सूर्यरत्न म्हणून हा फेमस असं बोलतो आपण, त्याची ओळख निर्माण झाली. बरं, आता तुम्ही म्हणालात की व्यापारी लोकांना याचा फायदा होतो जास्त, तसा आणखीन कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपण याचा फायदा होतो जास्त? जिथं तुम्ही स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC, मिलिटरीमध्ये जे काम करतात, तसंच गव्हर्मेंट अधिकारी आहेत, ह्या लोकांना, राजकारणामध्ये तर हा रत्न खूप वापरला जातो. का म्हणजे राजकारणासाठी ताकद, पॉवर जे लागते ते ह्या रत्नांमध्ये भरून आहे. अच्छा. अच्छा, आणि मग स्त्रियांना जर हा वापरायचा असेल तर? ज्या स्त्रियांना मी बोलले ना की अभ्यास करतात, आता तर सर्व स्त्री पुरुषांपेक्षा कमी नाही आहे. सर्व क्षेत्रामध्ये जेव्हा आपण बघतो की स्त्री आहेच, ती पण कंध्याला कंधा लावून काम करत आहे. तर जसं पुरुषांना गरज आहे तसं स्त्रियांनाही गरज आहे. स्त्रीला पाहिजे आहे हे रत्न, तेही वापरू शकतात. फक्त काय की तुम्ही अभ्यास करून योग्य ते रत्नशास्त्री करून वापरावं, की त्याच्या शास्त्रानुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं त्याचा फायदा उचलता यावं. अच्छा, त्यासाठी आता हे माणिक रत्न जे आहे ते वापरताना त्याचा काही वेगळा विधी आहे का, किंवा ते कोणत्या धातू बरोबर वापरावं आणि ते कुठं परिधान करावं? ठीक आहे. मी जसं बोलले की ह्याचा जे आपली हातामध्ये वापरताना अनामिकेत सोन्यात किंवा पंचधातू आणि तांब्यामध्ये, तांबा हा सूर्य धातू आहे म्हणून बोललं जातं. तर मी जास्ती हे सांगेन की तुम्ही सोनं किंवा पंचधातूमध्ये हा रत्न वापरावा. का म्हणजे ऑलरेडी सूर्यरत्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ते सूर्याची ताकद मिळणार आहे. ह्याच्यासाठी उत्तम धातू हा सोनं आहे. हा रविवारच्या दिवशी जेव्हा सूर्य उदय होतो त्याच्यापासून समजा 6:15, 6:15, 6:30, त्याच्यापासून 11पर्यंत, कमीत कमी 10 किंवा जास्तीत जास्त 11 ह्या दरम्यान तुम्ही हा रत्न सूर्यमंत्र ओम सूर्याय नमः ह्याचा जप करून 108 वेळ हा रत्न धारण करू शकता. अच्छा, ठीक आहे. जर तुम्ही विधी करून घेत असेल तर ते विधीचे मंत्र वेगळे असतात. हां, जर स्वतःहून वापरणार असेल तर ओम सूर्याय नमः बोलून वापरू शकता. अच्छा, मग आता ह्याची काही लाईफ असते का, की आता तुम्ही म्हणालात की तो कठीण आहे, तो जास्त काळ टिकतो, पण तरीही काहीतरी वेगळा आघात झाला किंवा एक ठराविक 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर ते काही बघणं गरजेचं आहे का? आपण जसं बोललं की हा दुसऱ्या नंबरवर हार्डनेस स्टोन आहे. हार्ड, ह्याची जी हार्डनेस आहे 9 आहे. ह्याचा अर्थ हे आहे का हा रत्न नष्ट होऊ शकतो. ह्याला जर जास्त तापमानात तापवलं गेलं तर हा रत्न फुटू शकतो. जसं डायमंड हिऱ्याला जितकं तापवतो तितकं त्याची शायनिंग, चमक वाढत जाते. ह्याला नाही आहे, ह्याला ठराविक तापमानावरच ठेवू शकताय. ह्याला हीट चालत नाही जास्त प्रमाणात. त्याच्याच बरोबर तुमचा हात किंवा ॲक्सिडेंटली कुठेही जोरानं लागलं जर रत्न फुटला तर हा रत्न ह्याचे तुकडे उडतात. हां, त्याच्यात तुम्ही काही छोटे मोठे ते रत्न तयार करू शकतात, पण हा रत्न धारण करण्यात. अच्छा, म्हणजे एकदा जर त्या रत्नाला धक्का लागला तर त्याचं परत आणि काहीतरी आपण छोटे उपयोग करून वापरू शकतो त्याचा? काही वेळेत काय होतं की जेव्हा ते मोठा रत्न आहे 5 कॅरेटचा एकदमच ऍक्सिडेंटली तुटला तर 2 तुकडे झाले, तर त्याच्यातनं तुम्ही छोटे छोटे रत्न कटिंग करून घेऊ शकताय. म्हणजे ज्याला बोलतो आपण आपलं रिडेव्हलप केलं एखादी वस्तू. अच्छा, ठीक आहे, तसं
पण हे छोटे ज्वेलरीसाठी किंवा मध्ये आता बघतो आपण चुरे जे असतात छोटे छोटे बारीक, जे ज्वेलरीमध्ये खूप यूज होतात, त्याच्यासाठी हे धारण करण्यासाठी त्याचा फायदा होत नाही, पण हा करू शकताय तुम्ही. आणि जर ते तसंच भग्न पावलेल्या स्थितीमध्ये आपण जर वापरलं तर त्याचा काही उलटा परिणाम वगैरे असं काही होतं मग त्याचा काहीच होणार नाही, काही विघ्न निर्माण होतात आयुष्यात, मग ते प्रॉब्लेम होतो. काही बोलतो ना आपण, दुखवलेले रत्न धारण करू नये. अच्छा. हा, त्याच्यामुळे आपल्याला फायदा नाही, त्रास होऊ शकतो. अच्छा. आणि माणिक रत्नाविषयी असंही ऐकलं की ज्यांना आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यांना बऱ्यापैकी माणिक रत्न वापरण्याचा सल्ला दिला जातो, तर ह्याविषयी काय सांगाल? हे आता हे माणिक रत्न ज्यांना सतत ताप येतो, सतत आजारी पडतात, ज्यांचे आजार पण लवकर काही ना काही त्यांना त्रास असतो, म्हणजे सतत 4 दिवसांना आजार, ह्या रत्नांमुळे खूप लवकर बरं होतं, आजार पण निघून जातं. हे माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी काही लोकांना जे आजारी पडत होते त्यांना हे रत्न दिल्यामुळे मला रिझल्ट इतके छान मिळाले. आणि ज्यांचं डोकेदुखी सतत बोलतात की मला डोकेदुखी आहे, डोकेदुखी आहे, ह्या लोकांनी ही माणिक रत्न वापरावं, तिच्यात काम करतो. त्याच्याच बरोबर मधुमेह, शुगर आणि तुम्हाला हे BP बोलतो ना, हाय ब्लड प्रेशर, त्याच्यासाठी खूप छान आहे. ब्लड प्रेशर म्हणजे रक्ताचे जे आजार आहे त्याच्यासाठी माणिक उत्तम रत्न आहे. म्हणजे त्याचा रंगही लाल. ज्यांना रक्ताची कमतरता आहे त्यांनी हा रत्न वापरा. आणि त्याचबरोबर हे रत्न जे आहे ते डोळ्यांच्या आजारासाठी, काही लोकांचे डोळ्यांचे म्हणजे डोळ्यांना दिसू नये, मोतीबिंद, काही अंधापणा असतो, त्याच्यासाठी हा रत्न खूप छान काम करतो. हा काम तेज देण्याचं काम करतो, त्याच्यासाठी हे सूर्यरत्न आहे आणि डोळ्यांच्या आजारामध्ये खूप छान काम करतो. एक एज नंतर आफ्टर 40-30 कंपल्सरी चष्मा लागतो. हा नॉर्मल आहे आताच्या काळात. का म्हणजे आपला दिवस रात्र काम लॅपटॉप कम्प्युटरवर जास्त आहे, मोबाईल हातात आपल्या सतत असतो, त्याच्यासाठी माणिक रत्नामुळे डोळ्यांना जे बोलतो एक प्रकारची ताकद मिळते, त्याच्यासाठी खूप छान. ज्या मुलांना माइंडमध्ये त्यांच्या अभ्यासाचे तक्रार येतात, ज्यांची मेमरी पॉवर व्यवस्थित नाही, ज्या गोष्टी त्यांना जे सतत कॉम्पिटिशन एक्झाम देतात, जसं मी बोलले UPSC MPSC आहे, ज्यांनी मिलिटरीमध्ये भरती व्हायचं आहे त्याच्यासाठी. आणि हा रत्नाबद्दल आणखीन एक बोललं जातं की ह्या रत्नाचा जे पाणी आहे तुम्ही जखमेवर घातला तर जखम पण बरा व्हायला लागतं, असंही मान्यता आहे. आणि आपले जे आहे भारताचे सर्वप्रथम जे आपण बोलतो आयुर्वेदशास्त्र, ह्याच्यामध्ये तर पहिलेचे जे आयुर्वेदिक डॉक्टर होते ही लोक माणिकचं भस्म तयार करून ह्याचे गोळ्या बनवून खायला द्यायचे औषधांमध्ये. जे दुर्बल आहेत, ज्यांना ताकद नाही आहे, ज्यांना बोलतो आपण वांजोट असं मुलं बाळ होत नाही, त्यांच्यासाठी हे रत्न वापरायचे. म्हणाला त्याचे ते नावच आयर्न ऑक्साईड आहे आणि त्याच्यामध्ये आयर्नची हे असल्यामुळे मात्रा आहे. आणि ह्याचा जे बोलतो ना आपण की खूप फायद्यानं आहे. ह्याची जेव्हा आपण आता आपला वेळ नाहीये, पण ह्याच्याबद्दल जितकं तुम्ही वाचाल तिथं इतकं ह्याच्याबद्दल आहे की वेगवेगळे कथा, ह्याची वेगवेगळी हिस्ट्री आहेत की जेव्हा ज्यांनी हा रत्न आपल्या जवळ ठेवले त्यांना ह्याचा खूप फायदा झालेला आहे. आज तुम्ही तुमच्यासोबत वेगवेगळ्या छटा असलेले माणिक इथं आणलेले आहेत, तर ह्या वेगवेगळ्या रंगांविषयी काय सांगू शकाल? जसं आपण इथं बघतो की 3 प्रकारचे मी माणिक इथं आणलेले आहे. हा आहे, हा आफ्रिकन माणिक आहे. ह्याचा कलर डार्क, जसं आपण बघतो की इतकं डार्क पासून फेंट पर्यंत आहे. हे नॅचरल आहे, ह्याला हीट नाही दिलेली. हा कलर असंच असतो ह्याच्यात. आफ्रिकन माणिक शक्यतो जेव्हा हीट देतात तेव्हा हा कलर असं होतो. हा हीट दिलेला कलर आहे. हा माणिक हाच जातीचा आहे, पण तुम्ही जेव्हा हीट देताय, जेव्हा तुम्ही गरम करताय तर तो इथपर्यंत डार्क करू शकताय.
ह्याचा टेम्परेचर लेवल आहे त्याप्रमाणे होऊ शकतो. आणि हे जे आहेत हे नॅचरल माणिक आहे. ह्याच्यात ना ग्लास फील आहे ना काही आहे. हे म्यानमारचे आहेत, ज्याला आपण बोलतो की अमूल्य जे बोलतो ना, ह्याच्यात क्वालिटी येते वेगवेगळी. आणि हे जे माणिक आहे ते नॅचरल आहेत आणि ह्याचा फायदाही जास्त होतो. जेव्हा आपण ज्योतिषशास्त्रानुसार रत्न धारण करतो तर इतकं लक्षात ठेवावं, जितका होईल तितकं ते नॅचरल रत्न असावं. भले तो दगड त्याच्यात दूषित नाही, बबल्स त्याच्यात अजून एक मी क्लिअर करतो. आता खूप काही लोक माझ्याजवळ जेव्हा येतात तेव्हा प्रश्न असतो की ते झेरम बघितला तर पण बोलतात की हे बबल आहेत. बबल तसे नसतात, बबल राऊंड राऊंड चकते असतात. अच्छा, हे झेरम आणि बबल नक्की काय आहे मला जरा सांगा. ठीक आहे. आता जे रत्नांमध्ये तुम्ही उभे असे लाईन्स बघतात ते नॅचरल आहे. दगडामध्ये येणे हे नॅचरल प्रोसेस आहे. ह्या नॅचरल प्रोसेसला जेव्हा लेझरनं स्वच्छ केला जातो तर ते गायब होतात आणि ते क्लिअर दिसतं रत्न. हे लेझरनं जेव्हा क्लिअर करतात तर त्यांनी फक्त ते झेरम मिटवतात, त्याच्यात काही ग्लास फील नाही आहे. ते त्यांनी त्याच्या आतचा जे आहे दगड ते नष्ट केला, त्याला पोकळ केले. हां, आणि दुसरं जेव्हा हीट द्यायला चालू करतात, ग्लास फील द्यायला चालू करतात, तेव्हा ऑटोमॅटिकली आत हीट सोडताना एक प्रकारचा धुवा तयार होतो. ते धुवा दुधाच्या पांढऱ्या रूपाचा असतं. धुवा जे असतो ते राऊंड राऊंड तयार होतो, ह्याला बबल म्हणतात. अच्छा, म्हणजे ती एक वेगळी प्रक्रिया आहे. वेगळी प्रक्रिया, ते दूषित आहे, ते वापरू नये. अच्छा. हा, हे बबल मध्ये झेरम हे नॅचरल आहे, ते राहणारच. अच्छा. आणि अजून एक प्रश्न असा की आता हे असे वापरलेले माणिक आणि त्यानंतर त्याला जास्त उष्णता दिल्यानंतरचे, तर ह्याच्या इफेक्टवर आणि त्या इफेक्टवर काही फरक पडतो का जर आपण वापरले? हो, मी तेच बोलले, जेव्हा तुम्ही नॅचरली वापरताय रत्न त्याचा जास्त इफेक्ट आहे. नाही, पण आता समजा त्याला आपण हीट जास्त दिली तर ते हीट का जास्त दिली? फक्त कलर बदलण्यासाठी का त्याचा इफेक्ट मध्ये विकण्यासाठी? हे सोर्स ऑफ इन्कम आहे. अच्छा. आज आपले काय की जे चमकतो तोच विकलं जातं. हे लोकांचं एक आहे की ती चमक दिसली, कलर डाळिंब आलं, ते कुठेतरी वाचून ते लोक ते घेतात. तर हे मार्केटमध्ये विकण्या, पण हे सर्वात स्वस्त रत्न असतं. अच्छा, म्हणजे ते हीट दिलेलं नसावं. शक्यतो जितकं होईल तेवढं तुम्ही नॅचरल रत्न वापरा. म्हणजे पहिलंच रत्न आहे माणिक हे आणि तेच इतकं इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे इथून पुढचेही सगळेच रत्न त्यांच्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आणखीन वाढलेली आहे. तर नवीन एका रत्नासोबत भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.